नमस्कार. पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. हे खूप लवकर तयार होतात. गूळ किंवा साखर न वापरता हे लाडू केलेले आहेत. खास थंडीच्या दिवसात खाण्यासाठी हे लाडू बनवले जातात. तर हे लाडू कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे 1 चमचा साजूक तूप, अर्धा कप काजू, अर्धा कप बदाम, अर्धा कप भोपळ्याच्या बिया आणि हे सगळं मंद गॅसवर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर ते थंड करण्यासाठी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये 1 चमचा खसखस चांगली भाजून घ्यायची आहे. खसखस भाजून झाली की त्यामध्ये 2 चमचे तीळ आणि 1 कप सुकलेलं नारळाचा किस हे सर्व एकत्र करून चांगलं खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हे चांगलं भाजलं गेलं आहे. हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचं. पहिले आपण जे बदाम, काजू आणि भोपळ्याच्या बिया भाजून घेतल्या होत्या त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खोबरं, खसखस आणि तीळ हे सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही एका भांड्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी घेतलेले आहे 2 कप भिजवलेले अंजीर, 2 कप भिजवलेले खजूर आणि हे सुद्धा आपल्याला दोन्ही एकत्र मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा 1 चमचा साजूक तूप आणि मिक्सरमध्ये काढलेलं खजूर आणि अंजीर याची पेस्ट चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. यातला पूर्ण ओलसरपणा कमी होईपर्यंत हे भाजत राहायचं आहे. त्यानंतर ह्याचा असा घट्ट गोळा तयार होतो तो त्या मिश्रणावर टाकायचा आहे. मिश्रण थंड झालं की त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि अर्धा चमचा इलायची पावडर टाकायची आहे. परत एकदा हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि त्याचे हळूहळू असे लाडू बांधायचे. अशा प्रकारे या मिश्रणाचे जवळपास 20 लाडू तयार होतात. व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.